नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था, नागरिक त्रस्त। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। विशेषतः सिंहगड रोड, सिन्नर शिर्डी महामार्ग, त्र्यंबक नाशिक रोड, इगतपुरी तालुक्यातील घाटमार्ग तसेच दिंडोरी पिंपळगाव परिसरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागत आहे। दररोज नोकरीसाठी शहरात जाणारे कर्मचारी, विद्यार्थ्यांची वाहतूक, शेतकरी वर्ग यांना या खराब रस्त्यांमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। अनेक ठिकाणी दुचाकीस्वार घसरून अपघात झाल्याच्या तक्रारी देखील स्थानिकांकडून होत आहेत। रस्त्यांच्या कडेला पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे। नाशिक जिल्हा परिषद व महापालिका यांनी रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। हवामान खात्याने आणखी पावसाचा इशारा दिल्याने आगामी काही दिवसात परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अधिकारी व जनप्रतिनिधींनी तातडीने स्थळ पाहणी करून दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अशी अपेक्षा सामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी, नाशिक।